जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलो आहोत त्या भूमीवर जिथे फक्त दगड नाही तर इतिहास बोलतो. जिथे प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत घुमतो जय भवानी जय शिवराय. होय मित्रांनो, आज आपण आलो आहोत रायरेश्वर, त्या पवित्र स्थळी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती स्वराज्य स्थापनेची शपथ. सातारा जिल्ह्यातील रायरेश्वर पर्वत समुद्र सपाटीपासून जवळपास 4580 फूट उंचीवर बसलेलं हे शांत मंदिर. या शांतीच्या खुशीत एक क्रांतीचा आवाज दडलेला आहे. 1645 साल वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी एका तरुणाने इथे इतिहास घडवायची शपथ घेतली. त्या काळात सगळीकडे मोगलांची दहशत, सुलतानींचा सत्ता आणि जनतेचा आक्रोश होता. पण त्या तरुणाच्या डोळ्यात वेगळंच स्वप्न होतं, स्वराज्याचं स्वप्न. जनतेचं राज्य, न्यायाचं राज्य, स्वतःचा धर्म, संस्कृती आणि सन्मानाचं राज्य. त्या एका शपथेतून सुरू झालं स्वराज्याचे आंदोलन. अरे स्वराज्य त्या संकल्पनातून घडला सिंहगड, प्रतापगड, रायगड आणि त्या तरुणाने पुढे घेतले नाव छत्रपती शिवाजी महाराज. शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, आज आपण या पवित्र स्थळी महादेवाच्या साक्षीने शपथ घेतो की आपण परकीयांच्या जोखडाखाली जगणार नाही. आपण निर्माण करू हिंदवी स्वराज, ज्याची प्रजा हीच परमेश्वर असेल आणि न्याय हाच आपला धर्म असेल. त्या शब्दांनी पर्वत हादरला. मावळ्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, ज्वाला होत्या. प्रत्येकाने तलवार उचलून म्हणाले, राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर मित्रांनो, रायरेश्वर म्हणजे प्रेरणेचं मंदिर आहे. इथून सुरू झाला तो प्रवास जो संपला नाही, अजूनही सुरू आहे. स्वराज्याचं स्वप्न आज प्रत्येक तरुणाच्या मनात जिवंत राहू द्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या एका प्रेरणादायी कथेच्या प्रवासात. तोपर्यंत जय भवानी जय शिवराय.